याबाबत म्हणजे रस्त्याबाबत तुमचा अनेक दिवसांपासून प्रश्न होता, त्याबाबत तुमचं काय म्हणणं आहे? आता काय रस्त्याचा प्रश्न सुटलाय का किंवा आता काय? ह्याबाबत मी सांगेल की रस्त्याच्या प्रश्नाबाबत मी आजही तेवढा प्रयत्नशील आहे. फक्त काही तांत्रिक बाबी आहेत, कायदेशीर बाबी आहेत आणि ते हाताळणं अवघड आहे. कारण त्याला ग्रामपंचायत ही मुळीच मला सहकार्य करताना दिसून येत नाही. त्यामुळे आज मला सांगा, त्यांच्या बाईटमध्ये असं त्यांनी स्पष्ट केले की आम्ही तुमचेच आहोत, आम्ही आदिवासी समाजाचेच आहोत, आम्ही शेतकरी ग्रामस्थांचेच आहोत. मग रस्त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी का अग्रगण्य होत नाहीत? आज मुख्य रस्ता पाहिला आमचा छत्रपती शिवाजी महाराज चौक ते माता मुक्तादेवी चौक, आज तो रस्ता कसा खुला केला, कशा पद्धतीनं झाला? आज पुन्हा तिथे झाडे आली, त्याबाबत ते सहकार्य करायला तयार नाही. 5 रस्ते आहेत, आज ते रस्ते, आज 2 रस्ते बऱ्यापैकी खुले झालेत आणि 3 रस्ते आजही बंद आहेत. आमचा दसकिरा घाटचा रस्ता बंद आहे. शंभू महादेवाचं मंदिर आज पूर्ण बंद आहे, जाता येत नाही. डुबी वस्ती रस्ता 100% बंद आहे. मग मला सांगा, आज कर्दुदेवी माता रस्ता अडथळ्यात आहे, हा कवडा वस्ती रस्ता अडथळ्यात आहे. मग हे का दिसत नाही त्यांना? आज पावसाळ्यात माझ्या शेतकऱ्यांचे इतके हाल होतात की अवजारण नेता येत नाही, त्यांना जाता येत नाही. आणि ह्या जर डोबी वस्ती रस्त्यावर जर पाहिलं तर सार्वजनिक पाणी पुरवठा वेर आहे. सय्यद बाबा रस्त्यावर जर पाहिलं, शंभू महादेवाचं मंदिर आहे, जुनं दसकिरा घाट आहे. आणि यांनी अक्षरशः 2 वेळा खोटे रिपोर्टिंग करून वरिष्ठांना कळवलंय की सर्व रस्ते खुले आहेत. याला पत्रकार सुद्धा साक्षीला आहेत. आम्ही याचा जाब विचारायला ग्रामपंचायतमध्ये गेलो होतो, त्यावेळेस त्यांनी स्पष्ट सांगितलं की आम्ही सगळे रस्ते खुले केले. किती खोटं बोलणं! याचं आत्मपरीक्षण करा की आपण समाजाला फसवतो, लोकांची दिशाभूल करतो, ग्रामस्थांची दिशाभूल करतो. कशासाठी करता? आज तुम्ही पदावर आहात, तुम्हाला अजून 1 वर्ष मान करतील, तुम्ही पदावर आहात, पण आपण ह्या गावचे नागरिक आहोत, आपण ह्या गावचे सर्व कुटुंब सर्वसामान्य घटकातील आहोत. आम्ही शत्रुत्व नाही, तुमच्यावर आमचा मुळीच रोष नाही, माझा तर मुळीच नाही. माझं मत आहे, तुम्ही पदावर आहात, तुम्हाला अधिकार आहे, त्या अधिकाराचा वापर करा, समाजाचे प्रश्न सोडवा ना. मला आज जे गावानी एक मुखी पाठिंब्याने या खुर्चीवर बसवले, मी समाजाचे प्रश्न सोडवतोय आणि माझ्या समाजाने गावाने विश्वास ठेवला म्हणून मी काम करतोय. जर असंच घडत असेल तर माझ्यासारखा एक अल्पसंख्याक म्हणे की मी किती रक्त ओतलं, किती रक्त आटवलं, तरी जर मला जातीय पातीच्या राजकारणात ओवलं जात असेल आणि मला बाजूला करण्याचा प्रयत्न करत असेल तर ही मोठी खेदाची बाब आहे. आणि माझ्यासारख्या कार्यकर्त्याला हे मोठं दुःख होत आहे की आज मी कुटुंबाची त्रेदा करत असताना सुद्धा समाजासाठी वाहून गेलेलो आहे, निस्वार्थी काम करत आहे, सत्य काम करत आहे. चुकीचं असेल मला येऊन बोला, परंतु जर समाजाचे प्रश्न सुटत नसतील, समाजाच्या प्रश्नाला आपण वाचा फोडत नसोल, तर आपल्याला पदावर राहण्याचं काम करण्याचा नैतिक अधिकार नाही. ह्या पद्धतीचा मी कार्यकर्ता आहे, याच्यात चुकीचं काय नाही. आणि त्यांचा माझी काय दुश्मनी आहे? मी त्याला हेच म्हणतोय, तुम्ही कामं करा, तुम्हाला अधिकार आहे, पद आहे, कामं करा. तुमच्यावर गुन्हे दाखल व्हाव्या, तुमच्या केसेस दाखल व्हाव्या, तुम्ही पदावर बरखास्त व्हावे, ह्या मताचा मी मुळीच नाही. फक्त तुम्ही पदाचा गैरवापर का करता? समाजाला वेठीस का धरता? चुकीच्या दिशेनं समाजाला का मार्गदर्शन करता? आणि त्या बाईटमध्ये तुम्ही त्यांचा उल्लेख बघा. डेप्युटी सरपंच म्हटले की ग्रामस्थांना 2-4 जणांच्या भडकावणीवरून चिथवलं जाते. मी त्यांना विनंती करेन, आपण जबाबदार पदाधिकारी आहात. ग्रामस्थांचं जर आज सर्वस्व उद्ध्वस्त होत असेल, घर शेती जात असेल, गावाचं सर्वस्व पणाला लागत असेल, हे आपल्याला दिसत नाही का हो? आपल्याला दिसत नाही? आपण ठीक आहे, या ठिकाणचे शेतकरी असता तर आपल्याला शेतकऱ्यांची तळमळ समजली असती. आपण शेतकरी नाहीत म्हणून आपण असे बोलतात, हे चुकीचं आहे. आपण जबाबदारीचं भान ठेवा. आमच्या सारख्यांनी जे काम करतात, आमच्या सारख्याला खीळ घालण्याचा प्रयत्न करू नका. तुम्ही करा. आमच्यासारखे अल्पसंख्याक कार्यकर्ते बाजूला होतील, आज थांबतील, आज या पदाचा राजीनामा देतील, पण सत्य सोडणार नाही. कारण आमचं सर्वस्व असणारं दैवत आदरणीय नामदार दिलीपरावजी वळसे पाटील साहेब यांचा मी एक सच्चा कार्यकर्ता म्हणून 40-42 वर्ष काम करतोय. चुकीचं काही करत नाही आणि चुकीचं भविष्यात करणार नाही. कारण आमच्या दैवतानं
आज तालुक्याचा सुजलाम सुफलाम केलेला आहे आणि त्यांचा आदर्श घेऊन आम्ही कार्यकर्ते काम करणारी माणसं आणि आमच्या गावची ही परिस्थिती असेल तर आम्ही काम का करायचं? रस्त्यांच्या प्रश्नाबाबत आदरणीय साहेब अग्रेसर आहेत, साहेबांचा खूप प्रयत्न आहे, परंतु काही कोर्टाच्या बाबी असतील, तांत्रिक बाबी असतील, ह्यामुळं ह्या गोष्टी पेंडिंग होत चालल्यात. पण याला ग्रामपंचायतने अग्रेसर यावं, इतरांना 4 जणांना बरोबर घ्यावं आणि हा प्रश्न रस्त्यांचे मार्गी लावण्यास काय यांना हरकत आहे, काय हे धजत नाही, हा माझ्यासारख्या तळमळीच्या कार्यकर्त्याचा प्रश्न आहे. 4 ते 5 रस्ते होते तुमचे, हो. ते खुले झाले का पूर्णपणे? मी तेच सांगितले की माझे 2 रस्ते बऱ्यापैकी खुले झाले आहेत. त्यासाठी मी बीपी डायबिटीज शुगर पेशंट असताना आठवडाभर अन्न त्या कामावरून उपोषण केलं साहेब. तुम्ही का शांत झाले मग नंतर मी शांत नाही, काही तांत्रिक बाब आहे, मला ग्रामपंचायत सहकार्य करत नाही. माझ्या पदाचा जेवढा मला अधिकार आहे त्यानुसार मी काम करतो आणि प्रशासकीय यंत्रणेचा माझा पाठपुरावा चालू आहे. ग्रामपंचायत का सहकार्य करत नाही तुम्हाला? मला याच्यासाठी सहकार्य मिळत नाही की श्रेयवाद चालतो. मी म्हटलं तुम्ही श्रेय घ्या आणि जे कोणी अडवणूक करणारे आहेत त्यांना तुम्ही सहकार्याची भूमिका ठेवण्यापेक्षा त्यांना घेऊन बसा, ते आपले त्यांच्याशी चर्चा करा. आज शासनाने परिपत्रक GR काढलेत आपल्या याच्यावर, त्याचा आपण वापर करून घ्या, तेव्हा त्याची अंमलबजावणी करून घ्या. आणि हे जे कोणी अडवणूक करणारे असेल त्यांना सुद्धा माझी विनंती आहे की बाबांनो, तुम्ही आपले आहात, सगळे आपले आहात. आपण ज्या गावात राहतो, ज्या समाजांमध्ये वावरतो, आपण प्रत्येक समाजाच्या सुखदुःखात सगळे जसे हिरारीनं एकत्र गुण्यागोविंदानं सहभाग घेतो, त्याच पद्धतीनं आपण आपल्या अडथळ्यातले रस्ते दूर करा, हीच माझी सगळ्यांना विनंती आहे. याच्यात आमच्यासारख्यांचं दुःख काही जणांना असेल, आम्ही आजही समाजकार्याचा त्याग करतो, आजही तंटामुक्ती पदाचा राजीनामा देऊ इच्छितो. तुम्ही करा, समाजाला न्याय द्या, गोरगरिबांना न्याय द्या, त्यांचे प्रश्न सोडवा, हीच माझी अपेक्षा आहे. याच्या पलीकडे मी यांना काही रिक्वेस्ट करणार नाही. धन्यवाद.